रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। Baba
सुख देवी आम्हाला दुःख आपणची घोटी दुःख आपणची घोटी आम्हा घाली पाठीकडे आम्हा घाली पाठीकडे आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे 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 तुका म्हणे कृपानिधी तुका म्हणे कृपानिधी तुका म्हणे कृपानिधी तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मधी आम्हा उतरी नावे मधी आम्हा उतरी नावे मध्ये आम्हा उतरी नावे मध्ये आम्हा उतरी नावे मध्ये आम्हा उतरी नावे मध्ये मोहि धाव घाली पाना मोहि धाव घाली पाना मोहि धाव घाली पाना मोहि धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई एक टाळी सर्वांनी टाळी वाजवा एक टाळी माय बाप विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार कुमार कुमार
सर्वांनी ताली बजवा। एक ताली माय बाप, एक ताली। सामूहिक भोजन में और सामूहिक भजन में बहुत आनंद आता है। एक ताली, सर्वांनी ताली बजवा। आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा कोठे न दिसे पाहता कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी आम्हा घाली पाठीकडे आपण कडी काळासी भिडे तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मधी विठ्ठल विठ्ठल एक टाळी सर्वांनी टाळी वाजवा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं भोज तेजस्फृति प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं शुक्लां ब्रह्मविचारसार परब्रह्माद्यां जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहं हस्ते स्फाटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये विठ्ठल विठ्ठल राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मुहि दीजियो श्री वृंदावन को वास आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर
मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 6 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्रभर नव्हे भारतभर प्रभू श्रीरामचंद्र जन्म उत्सव साजरा होत असताना काही ठिकाणी परंपरागत चालत आलेला हा सोहळा आज राम जन्म। एकंदर 5 पर्व आहेत। पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी आणि उत्तमी शिवरात्र। विठ्ठल विठ्ठल राम जन्म कृष्ण जन्म वामन जयंती नृसिंह जयंती आणि महाशिवरात्र हे 5 पर्व आहेत। 5 पर्व हे वारकऱ्याला करायचे आहेत कारण 24 एकादशा आणि हे 5 पर्व वर्षाच्या 24 एकादशा निष्ठावंत वारकऱ्यांनी धरायच्या आहेत आणि हे 5 पर्व राम जन्म कृष्ण जन्म हे आपण ऐकलं। कारण वारकरी कोणाला म्हणतात, साधू कोणाला म्हणतात, संत कोणाला म्हणतात ऐका। कारण जो 20-9 म्हणजे 29 वर्षाच्या 24 एकादशा आणि हे 5 पर्व जो धरतो त्याला वैष्णव म्हणतात। विठ्ठल विठ्ठल कारण वैष्णवाची व्याख्या करताना ऐका माय बापांनो, वैष्णव कोणाला म्हणतात? वैष्णव तो जया अवघी देवा अवघी देवावरी माया। विष्णू व्रताचा अवलंबन करतो माय बापांनो त्याला वैष्णव म्हणतात ऐका। परंतु राम जन्माचा उपवास आज राम जन्म आहे। राम जन्माचा उपवास कृष्ण जन्माचा उपवास वामन जयंतीचा उपवास नृसिंह जयंतीचा उपवास आणि महाशिवरात्रीचा उपवास हे उपवास एकादशी सारखे करायचे असतात। कारण आता तुम्ही जेवत असाल तर आमची मनाई नाही बरं का, पुढच्या वर्षीपासून सुधरून घ्या। पण एकादशी सारखा उपवास करायचा असतो बघा माता माऊल्यांनो। तुम्ही केलात की नाही मला माहिती नाही पण मी तर केलेला आहे। विठ्ठल विठ्ठल कारण एकादशीच्या दुसऱ्या दिवशीच्या जेवणाला काय म्हणतात? बारस सोडणे म्हणतात। आणि राम जन्माच्या कृष्ण जन्माच्या वामन जयंतीच्या नृसिंह जयंतीच्या महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच्या जेवणाला पारणं म्हणतात। राम जन्माचं पारणं कृष्ण जन्माचं पारणं वामन जयंतीचं पारणं हा एकादशी सारखा उपवास करायचा असतो। काही तर राम जन्म दुपारच्या 12 पर्यंत आणि 12ला फुलं पडली का बसली पंगत। काही तर कृष्ण जन्म रात्री 12 पर्यंत 12ला फुलं पडली का बसली पंगत। जसं आपण एकादशीच्या दिवशी जेवत नाही त्याचप्रमाणे राम जन्माच्या दिवशी सुद्धा जेवण करायचं नाही। विठ्ठल विठ्ठल म्हणून भाविक माई बापांनो जेव्हा जेव्हा तुम्ही रामाचं स्मरण कराल ना तो राम जन्म समजायचा। काही काम करत असताना तुम्ही जेवण करत असाल, काहीही काम करा, जेवत असताना सुद्धा तुम्ही रामाचं भजन करा तरी ते भजन आपल्याला रामनवमी सारखंच झालं बघा। म्हणून सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम घेऊन भगवंताचं भजन करायचं सर्वांनी। वा वा श्रीराम जय जय राम।
भगवान परमात्मा आमच्यासाठी अवतार घेतो, गर्वाने सांगता, अभिमानाने सांगता, पण तो भगवान परमात्मा कधीतरी म्हणतो का हो की मी साधूसाठी अवतार घेतो म्हणून? हो, भगवान परमात्मा ही म्हणतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। यदा यदा हि धर्मस्य, इथं त्याचं उत्तर आहे बघा, पवित्राणाय साधूनां, साधूच्या रक्षणासाठी भगवान परमात्मा अवतार घेत असतो। हे बरोबर आहे, कारण साधूनाम पवित्राणाय दुष्कृताम विनाशाय धर्म संस्थापनार्थाय। भाविक माय बापांनो, इथे तिन्ही ठिकाणी गायीचा य लागला, म्हणजे चतुर्थी लागली। गणेश चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी नाही, व्याकरणातली चतुर्थी। चतुर्थीचं प्रत्यय आहे करितासाठी स्थव, साधूच्या करता, दुर्जनाच्या नाशा करता आणि धर्माच्या संस्थापने करता। विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवान परमात्मा साधूसाठी अवतार घेतो बघा। कारण ज्या वेळेला पृथ्वी मातेला हा पापाचा बोजा सहन होत नाही ना, तेव्हा ती पृथ्वी माता आपला पिता ब्रह्मदेव त्याच्याकडे जाते बघा, आणि ब्रह्मदेवाकडे पाहून रडत असते। गायीचं रूप धारण केलेलं आहे। वश्यरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रिवाहे तोय सांगतशी, नेत्रिवाहे तोय सांगत भयापासी जाय नेत्रिवाय तोय सांगतसे। ती आपला पिता ब्रह्मदेवाकडे पाहून रडत असते बघा। कारण ब्रह्मदेवाकडे पाहून रडत असते। त्यावेळेला ब्रह्मदेवाने विचारलं, बेटा का रडतेस? त्यावेळेला कुंभपाकाचे शरीरे भूमिका पे त्याच्या भारे। बाबा, ज्या वेळेला पृथ्वीवरती पापाचा बोजा अति होतो ना, पापाचा अतिरेक होतो ना, त्यावेळेला पृथ्वी माता सहन करत नाही, मग ती कंपन पावते, त्यालाच भूकंप म्हणतात। कुंभ पाकाचे शरीरे भूमी कापे त्याच्या भारे। भूमी कधी कापत नाही, पण ज्या वेळेला पृथ्वीवर पापाचा बोजा होतो ना, स्त्रीभ्रूण हत्या होते ना, व्यसन करतात ना, त्यावेळेला पृथ्वीला सहन होत नाही। महिलांवरती अत्याचार होतात ना, हे पृथ्वी मातेला सहन होत नाही, म्हणून पृथ्वी माता कंपन पावते। आणि ती आपला पिता ब्रह्मदेवाकडे पाहून आपलं दुःख व्यक्त करत असते। ब्रह्मदेवाने सर्व देवतांना बोलवून घेतलं, सर्व देवता आले आणि सर्व देवतांना विनंती केली। सर्व देवतांनी विनंती केल्यानंतर आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं, देवतांनो तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जरी माझ्या पुढे हात जोडून प्रार्थना केलेली आहे ना, त्या प्रार्थनेला मी वाया जाऊ देणार नाही। कारण जीवनामध्ये दान करायला शिका बघा। जीवनामध्ये कितीही गरिबी असू द्या, पण एका हाताने दिलं ना, भगवान परमात्मा दोन्ही हाताने देत असतो बघा। म्हणून दान करायला विसरू नका, गरीबाला दान करा, देवाला दान करा, कारण आईवडिलांची सेवा करा। ती पृथ्वी माता म्हणते, ज्या वेळेला तुम्ही देवतांना पाचारण केलं, देवतांनी प्रार्थना केली, आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, आतापर्यंत जेवढे शाप स्वीकारले, आशीर्वाद दिले, त्याची पूर्तता करण्यासाठी मी अयोध्येमध्ये दशरथ कौशल्याच्या पोटी अवतीर्ण होणार आहे। दशरथ कौशल्याच्या पोटी अवतीर्ण होणार आहे हे ऐकलं, सर्व काही बसलेले होते, त्यांनी सांगितलं, भगवान परमात्मा अवतार घेतात, अवतार घेणार आहे, किती आनंदाचा दिवस आहे। आणि भगवान परमात्मा अवतार घेणार ना, त्या अवतार कार्यामध्ये आपणही सहभागी व्हायचं आहे। आणि त्यावेळेला सर्व देवता वानर झाली आणि सर्व देवता वानर झाली। त्या मीटिंगमध्ये भगवान शंकरजी होते। भगवान शंकरजींनी सांगितलं, सगळ्यात मोठा वानर मी होणार, माझं नाव हनुमानजी असेल। आणि मग मीटिंग मधल्या घोषणा आहेत, अवधापुरी रघुकुल मनी रावो, अवधापुरी रघुकुल मनी रावो, अवधापुरी
पुरी रघुकुल मनी राहू वेद विदित तेहि दशरथ नाव. आणि त्या ठिकाणी दशरथ राजे दुःखी आहेत, कारण दशरथ जी ज्ञानी भी है और दशरथ जी शारंग पाने की भक्ति भी है. दशरथ जी जवळ ज्ञान आहे, दशरथ जी जवळ भक्ती आहे, परंतु एका गोष्टीची उणीव आहे, राज्याला पुत्र नाही. राजाला पुत्र नाही, पुत्रहीनश्यम राज्यम. परंतु 3 राण्या बसलेल्या आहेत आणि दशरथजी आपलं दुःख कोणाही पुढे मांडत नाहीत. बघा, दशरथजी बसलेले आहेत, दशरथजी उदास आहेत, उदास अंतःकरणाने बसलेले आहेत. आणि ज्या वेळेला दशरथजी गुरुदेव वशिष्ठांकडे आलेले आहेत आणि वशिष्ठांकडे आल्यानंतर वशिष्ठ प्रकरणात लक्ष घालत नाहीत आणि दशरथजी आपलं गारानं वशिष्ठजीकडे मांडत नाहीत. बघा, गुरु माता अरुंधती आणि गुरुदेव वशिष्ठजी बसलेले आहेत, परंतु राजा दशरथ दुःखी अंतःकरणाने बसलेला आहे. कारण आत्ताचा भुवा असता तर लगेच म्हणला असता, माँ 2 बेटी खिलाओ, 2 रोटी खिलाओगी ना माँ तो 2 बेटे हो जाएगी. 2 भाकरीत 2 मुलं. पण ते वशिष्ठ होते, वशिष्ठ प्रकरणात लक्ष घालत नव्हते. गुरुदेव वशिष्ठ त्यांचं ठरलेलं होतं की जोपर्यंत राजा दशरथ माझ्या पुढे गारानं मांडत नाही तोपर्यंत मी त्याच्या प्रकरणामध्ये लक्ष घालणार नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण ज्याला सहजासहजी होतात त्याला त्याचं महत्त्व कळत नाही. बघा, आणि ज्याला होतच नाहीत ना त्याला जाऊन विचारा, ते मांजर तरी पाळतं, कुत्र्याचं पिलू तरी पाळतं, काहीतरी करमणूक म्हणून. परंतु दशरथ राजा दुःखी आहे आणि दुःखी अंतःकरणाने दरबारामध्ये बसलेला आहे. आणि दरबारामध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी गुरुदेव वशिष्ठांचं बाळ सारखं रडायला लागलं. इतकं रडायला लागलं, इतकं रडायला लागलं, ते बाळ गुरु माता अरुंधतीनं जवळ घेतलं तरीही बाळ रडायचं थांबत नाही. दशरथजीनं ते बाळ जवळ घेतलं. ज्याला लेकरं नाही ना त्याला लेकरं घ्यायची लईच आवड माता माऊल्यांनो. तेवढाच बिचाऱ्याला आनंद. ते लेकरू घेतलं आणि लेकरू घेतल्यानंतर ते बाळ रडायचं थांबत नाही. कौशल्या माईनं ते बाळ घेतलं तरीही रडायचं थांबत नाही. सुमित्रा माईनं ते बाळ घेतलं तरीही रडायचं थांबत नाही. कैकई मातेनं ते बाळ घेतलं तरीही रडायचं थांबत नाही. वशिष्ठांचं बाळ सारखं रडायला लागलं, सारखं रडायला लागलं. त्यावेळेला दशरथजींनी विचारलं, गुरुदेव आपका बेटा क्यों रो रहा है, आपका बेटा क्यों रो रहा है. त्यावेळेला गुरुदेव वशिष्ठांनी सांगितलं, दशरथ राजा माझं जे मूल रडतंय ना त्याचं वेगळंच कारण आहे. काय कारण आहे? ते रडू रडू मला प्रश्न विचारते. 1 वर्षाचं बाळ काय प्रश्न विचारते, पिताजी अपना गुरु घराना है, दशरथ का शिष्य का घराना है, आप तो गुरु बन गए दशरथ के पिताजी, लेकिन भविष्य में मेरा क्या होगा, मैं किसका गुरु बनूंगा पिताजी, दशरथ को बच्चा नहीं, इसीलिए आज मेरा बच्चा रो रहा है. आणि मग दुसऱ्या दिवशी राजा दशरथजी गुरुदेव वशिष्ठजीकडे आले आणि गुरुदेव वशिष्ठजीकडे आल्यानंतर, उदास क्यों राजन, मला मुलगा नाही बाबा, 4 मुलं होतील, धरऊ धीर हो होई सुतचारी, 4 मुलं होतील, काहीच काळजी करू नको. आणि त्यावेळेला दशरथ राजे अरण्यामध्ये गेलेले आहेत आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर श्रावण बाळाचा प्रसंग तुम्हा सर्वांना माहिती आहे. श्रावण बाळ आंधळे मायबाप कावडीमध्ये घेतले आणि कावड घेऊन काशी यात्रेसाठी निघालेला आहे बाळ श्रावण. आणि काशी यात्रेसाठी निघालेला असताना अर्ध्या रस्त्यामध्ये अंध मायबापांना तहान लागली आणि ते अंध मायबाप म्हणतात, श्रावणा श्रावणा आम्हाला पाणी पाज रे बाळा, खूप तहान लागली, पण तुला कसं म्हणावं म्हणून आम्ही विचार करत होतो बाळा, पण आम्हाला पाणी पाज. त्यावेळेला श्रावणाने सांगितलं, मायबाप मी तुमची सेवा करण्यासाठीच या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे. आणि श्रावण बाळ ते अंध माता पिता त्यांची कावड झाडाला लटकवली
आणि कावड झाडाला लटकवल्यानंतर मातृपितृ भक्त श्रावण अरण्यामध्ये पाणी आणण्यासाठी गेलेला आहे. आणि अरण्यामध्ये पाणी आणण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी एक सरोवर पाहिलं आणि सरोवराच्या ठिकाणी श्रावण कमंडलू पाण्यामध्ये बुडवला आणि राजा दशरथ झाडावरती लक्षवेधी बाण तयार ठेवून बसलेला आहे. एखादा प्राणी येईल, एखादा पशु येईल आणि त्याची मी हत्या करेल, 2 नर आणि 1 मादी मारेल. वशिष्ठांनी सांगितलं होतं एखादा तरी प्राणी येईल आणि मी त्याची हत्या करेल. ज्या वेळेला कमंडलू पाण्यामध्ये बुडवलं ना मायबाप, डबडब डबडब त्या ठिकाणी घळघळ घळघळ असा आवाज झाला, बुडबुड बुडबुड असा आवाज झाला. लक्षवेधी बाण मारण्यात तरबेज असणारा राजा, त्याला वाटलं एखादा पशु पाणी पिण्यासाठी आला असावा, म्हणून त्याने तो बाण सोडला आणि राजा दशरथाचा बाण सू 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 करी आवाज करीत त्या श्रावणाच्या वर्मी लागला. धप्पदिशी श्रावण खाली पडला. कमरेपासून अर्धा पाण्यात, अर्धा जमिनीवर. रक्त वाहते, त्याचं भळभळ 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 रक्त वाहते. आणि तो श्रावण त्या ठिकाणी अंतकरणाने ओरडला, आई ग म्हणून ओरडल्याबरोबर राजा दशरथाला वाटलं नक्की पशुची हत्या नसावी, नक्की ही पशुची हत्या नसावी, माझ्या हातून कोण्यातरी मनुष्याची हत्या घडलेली आहे. म्हणून तो राजा दशरथ लटलट 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 कापत त्या सरोवराजवळ आलेला आहे. आणि सरोवराजवळ आला तो श्रावण पाहिला, कमरेपासून अर्धा पाण्यात, अर्धा जमिनीवर. आचके देतोय श्रावण, आचके देतोय. त्यावेळेला भरभर भरभर रक्त वाहते. त्यावेळेला श्रावणाने विचारलं, कोण तुम्ही? बाळ, मी राजा दशरथ. ऐकून होतो महाराज, खूप पराक्रमी आहात म्हणून, पण काय पराक्रम गाजवला राजा, काय पराक्रम गाजवला रे. एकुलता एक मायबापाचा आधार संपवला राजा, आधार संपवला. ऐकून होतो महाराज, तुम्हाला स्वर्गामध्ये इंद्रदेवता धनुष्य बाणासाठी त्या ठिकाणी बोलवत असे, युद्धासाठी बोलवत असे. असा पराक्रमी असणारा राजा काय पराक्रम गाजवला, आग लागो तुझ्या पराक्रमाला. त्या ठिकाणी राजा दशरथ डबडबल्या डोळ्याने श्रावणाची सांत्वना करतोय, बाळा चुकून घडलं माझ्याकडून, बाळा चुकून घडलं. त्यावेळेला श्रावणाने सांगितलं, हे बघा महाराज, मरतो मी आता, शेवटचा प्राण, शेवटचे श्वास सोसतोय मी, आता मरतो मी, पण माझी एक इच्छा पूर्ण करा. काय इच्छा आहे तुझी? त्या माझ्या अंध माय बापाला पाणी पाज राजा, पाणी पाज. ते तुला प्रश्न विचारतील, कोण तुम्ही? त्यावेळेला तू काहीच उत्तर द्यायचं नाही राजा, काहीच उत्तर द्यायचं नाही. आणि तो श्रावण गतप्राण झाला. गतप्राण झालेला श्रावण राजा दशरथाने ते कमंडलू घेतला आणि कमंडलू घेतला आणि श्रावणाच्या पाऊल खुणावरती गेलेला आहे. आणि अंध मायबाप कावडीला टांगलेले आहेत. राजा दशरथाने विचार केला, पाणी घ्या म्हणावं तर आवाज ओळखतील, कोण तुम्ही, कुठले तुम्ही, आम्हाला का पाणी घ्या म्हणता. त्यावेळेला राजा दशरथ काहीच बोलत नाही. आणि राजा दशरथाने अंतकरण धट्ट केलं आणि सांगितलं, घ्या पाणी. ओळखलेला आवाज पाहिला, कोण तुम्ही, का बोलत नाही श्रावणा, कोण तुम्ही, का बोलत नाही. त्यावेळेला त्या ठिकाणी श्रावणाच्या आई वडिलांनी सांगितलं, श्रावणा, आमच्या श्रावणावरती पशुनं हल्ला केला काय? नाही बाबा. मग तुम्ही का पाणी घेऊन आलात? नाही बाबा, तुमच्या श्रावणावरती कोणीच हल्ला केला नाही, तो प्राणी मी आहे. या चांडाळानं तुमच्या श्रावणावरती बाण मारलेला आहे अंतःकरणामध्ये. त्यावेळेला म्हातारे मायबाप रागावले, फेकते पाणी, पाणी पिणार नाही आणि श्वासही घेणार नाही. शेवटचा श्वास आम्ही सोडतोय राजा, शेवटचा श्वास आम्ही सोडतोय. काय पराक्रम गाजवला तू राजा. अरे तुझं नाव आम्ही ऐकून होतो. एकुलता एक आधार संपवला राजा तू, एकुलता एक आधार संपवला. म्हणून श्रावणाचे मायबाप गतप्राण झाले. श्रावणही गतप्राण झाला आणि श्रावणाचे मायबाप
यज्ञदत्त आणि शुद्री माता आणि श्रावण या तिघालाही अंत्यसंस्कार केलेला आहे. आणि अंत्यसंस्कार केल्यानंतर त्या ठिकाणी राजा दशरथ आपल्या महाली आलेला आहे. आणि महाली आल्यानंतर राजा दशरथ कैकेयीजवळ सांगू लागला, कैकेयी, त्या अंध माईबापांनी, श्रावणाच्या माईबापांनी मला श्राप दिलाय. त्यांनी सांगितलं की राजा, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो ना, तोही तुझ्या पुत्राच्या वियोगानं तडफडून 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 मरशील, असा शाप दिलाय कैकेयी. पण एकीकडे दुःखही होतं आणि एकीकडे आनंदही होतो. त्यांनी मला असा शाप दिलाय, राजा, तू तुझ्या पुत्राच्या वियोगानं तडफडून तडफडून मरशील. मी पुत्राच्या वियोगानं तडफडून मरेना का नंतर, पण आता सध्या तरी मला 4 पुत्र होतील. म्हणून राजा दशरथ आनंदामध्ये आहे. आणि विभांडकाचे पुत्र शृंग ऋषीला त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. शृंग ऋषी वशिष्ठ बुलावा आणि शृंग ऋषीच्या द्वारा यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. आणि यज्ञामध्ये आहुती टाकली गेली आणि यज्ञ कुंडातून यज्ञ नारायण प्रगट झाले. बोलिये यज्ञ नारायण भगवान की जय. यज्ञ नारायण प्रगट झालेले आहेत. आणि यज्ञ नारायणाच्या हातामध्ये प्रसाद पात्र आहे. आणि ते प्रसाद पात्र यज्ञ नारायणाने वशिष्ठजींच्या जवळ दिलेलं आहे. आणि वशिष्ठांनी ते प्रसाद पात्र राजा दशरथजी जवळ दिलेलं आहे. राजा दशरथाने त्या प्रसादाचे 3 भाग केले. पहिला भाग दिला कौशल्या माईला, दुसरा भाग दिला सुमित्रा माईला आणि शेवटून कैकेयीला दिल्यामुळे कैकेयी रुसली आणि तिच्या हातावरचा प्रसाद पिंडघारीने झडपला. अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तिथे हनुमान बाबांचा जन्म झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि कैकेयी माता रुसलेली आहे बघा, कारण पत्नी रुसल्यानंतर पतीला तिला मनवण्यासाठी काहीतरी करावं लागतं. मग कौशल्या माईच्या पोटी त्या ठिकाणी कौशल्या माईला जाऊन दशरथ राजाने विचारलं, कौशल्या, तुझी काय इच्छा आहे, शेवटची काय इच्छा आहे. ती कौशल्या माता काहीच बोलत नव्हती. ती कौशल्या माता रामरूप झालेली होती बघा, रामस्वरूप झालेली होती. एक शब्द सुद्धा बोलत नाही. त्यावेळेला राजा दशरथाने सांगितलं, तुला माहिती आहे कौशल्य, आपल्या लग्नामध्ये रावणाने विघ्न केलं होतं. त्यावेळेला कौशल्या उठली आणि रे धनुष्य मोडील रावणा, मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन मी. आणि त्या ठिकाणी कौशल्यामाई उठली. कौशल्यामाई आनंदामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी कौशल्यामाईच्या पोटी त्या ठिकाणी एकदा सर्वांनी हात वर करून भगवंताचं भजन करायचे. सर्वांनी, अगोदर महिला मंडळ म्हणतील, नंतर पुरुष मंडळ. कोणाचा आवाज निघतो, कारण 100 पैकी 100 गुण कोणाला पडतात. महिला मंडळ तयार आहात ना? आपलाच नंबर आला पाहिजे. मेरे झोपड़ी के सारे भाग खुल जाएंगे, राम आएंगे. बोला, आवाज निघत नाही. जेवण केलं नाही वाटतं. वा वा वा, तुम्हाला उपवास आहे ना आज, आहे का नाही? बरं, बोला बोला बोला. मेरे झोपड़ी के सारे भाग खुल जाएंगे, राम आएंगे. वाह वाह वाह. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के सारे भाग खुल जाएंगे, राम आएंगे. आता पुरुष मंडळी, तुम्ही आता शांत बसा.
पुरुष मंडळी हात वर करा. हॅलो थांब नको. उत्तम चैत्र मास उत्तम चैत्र मास चैत्र मास उत्तम चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस 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 शुक्ल पक्ष हि नवमी शुक्ल पक्ष हे नवमी शुक्ल पक्ष हि नवमी शुक्ल पक्ष हे नवमी उभे सुरवर ते योमी उभे सुरवर ते योमी उभे सुरवार ते योनी उभे सुरवार ते योनी उभे सुरवार ते योनी उभे सुरवार रे दोनी मध्यानासी दिनकर मध्यानासी दिनकर मध्यानासी दिनकर मध्यानासी दिनकर होया स्थिरा पळ भरी होया स्थिरा हरे होय स्थिर हरे होय स्थिर भरे होय स्थिर भरे होय स्थिर धन्य मिचा त्रिभुवने धन्य मिचा त्रिभुवने माझे वंशी चक्रपाणी 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 सुशोभित दाही निशा सुशोभित दाहे दिशा सुशोभित दाही निशा सुशोभित दाहे दिशा आनंद नर नारी लोक आनंद नर नारी लोक आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा नाही कौशल्यशी भान आहे कौशलेशी भाना नाही कौशल्यशी भान आहे कौशलेशी भाना मोठी गर्भी आले नारायण गर्भी आले नारायण गर्भे आले नारायण गर्भे आले नारायण गर्भे आले नारायण गर्भे आले नारायण शुक्ल पक्ष हि नवमी शुक्ल पक्ष हे नवमी शुक्ल पक्ष हे नवमी उभे सुरवरते योगी उभे सुरवरते पुढे सुरवर देवी पुढे सुरवर देवी आयोनि संभवा आयोनि संभवा आयोनि संभवा आयोनि संभवा प्रगटला हा राघव प्रगटला हा राघव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव हा नामा मने डोळा नामा मने मुळा हा नामा मने डोळा नामा मने मुळा पाहिन त्रिभुवन लोकपाळा पाहिन त्रिभुवन लोकपाळा आई नगोए पाळा आई नगोए पाळा आई नगोए पाळा आई नगोए पाळा शुक्ल पक्ष हि नवमी शुक्ल पक्ष हि नवमी शुक्ल पक्ष हि नवमी शुक्ल पक्ष हि नवमी सुरवर ते योमी उभे सुरवर ते योमी देवी उभे सुरवर देवी पुढे उभे सुरवर देवी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान नाथ भगवान की जय श्री राम जय राम जय जय राम बसून घ्या बसून घ्या राम जय श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय
अभिजित मुहूर्तावरती कौशल्या माईच्या पोटी प्रभू रामचंद्रजींचा जन्म झालेला आहे। चैत्र मास शुद्ध त्यात शुद्ध नवमी ही तिथी महायुक्त तरीही वात उपती हे किती दोन प्रहरी का गिरी सूर्य थांबला राम जन्म लाग सके राम जन्मला 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 राम जन्म लाग सके एक टाळी सर्वांनी टाळी वाजवा। राम जन्म लाग सके राम जन्मला राम जन्म लाग सके राम जन्मला राम जन्म लाग सके राम जन्मला कौसल्या राणी हळू गडलोचने त्रिपुण जाय माय स्वस्त पुत्र दर्शने ओळगले असू सुखे कंठ दाठला राम जन्म लाग सके राम जन्मला राम जन्म लाग सके राम जन्मला राम जन्म लाग सके राम जन्मला प्रभू श्रीरामचंद्रजींचा जन्म झाला। अयोध्येमध्ये आनंद झाला। उत्साहाची वारी वाहू लागली आणि उत्साहाची वारी वाहू लागले त्या ठिकाणी दशरथ राजाला पुत्र झाला, कौशल्या माईला मुलगा झाला, म्हणून दवंडी पेटली गेली। वाहते वारे उडती पाखरे झुळझुळते झरे उद्घोष करत होते। आला 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 दशरथ राजाच्या पोटी रत्न जन्माला आलं श्रीरामचंद्र भगवान। आणि तसंही आपलं तीर्थक्षेत्र श्रीराम भगवानगड तीर्थक्षेत्र, कारण भाविक माय बापांनो काहीतरी पुण्याई भगवान बाबांचे सुद्धा आहे बघा। कारण बैसुनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, भगवान बाबांचं चरित्र आपण ऐकलं ना, अक्षरशः डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहणार नाही। कारण त्यांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही बघा, फक्त आणि फक्त समाजासाठी कार्य केलेलं आहे। काय चरित्र आहे। कधीतरी तुम्ही एखाद्या वेळेस आणखीन बोलवलं तर निश्चिंत मी भगवान बाबांचं चरित्र सांगेल। विठ्ठल विठ्ठल कौतिकाबाईच्या पोटी भगवान बाबांचा जन्म झालेला आहे बघा। म्हणून कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या भगवान परमात्म्याने आम्हासाठी अवतार घेतला, तेच तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात।
आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा आम्हासाठी अवतार। त्या भगवान परमात्म्याने साधू संतांसाठी अवतार घेतलेला आहे। सज्जन हो, प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात बघा। नीट लक्ष देऊन ऐका भाविक माई बापांनो, प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात। एक जाण्याचा दिवस आणि एक येण्याचा दिवस। कारण येण्याच्या दिवसाला एक महत्त्व असतं म्हणून आपण वाढदिवस साजरा करतो आणि जाण्याच्या दिवसाला एक महत्त्व असतं म्हणून आपण पुण्यतिथी आणि वर्षश्राद्ध साजरा करत असतो बघा। जीवनामध्ये तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये येण्याचाही दिवस महत्त्वाचा आहे आणि माझ्या जीवनामध्ये जाण्याचाही दिवस महत्त्वाचा आहे। परंतु सज्जन हो, कारण संताची संगती केली ना तर जीवनामध्ये काहीच कमतरता पडत नाही बघा। म्हणून संताची संगती घ्या। कारण दारू पिणाऱ्याची संगत करा। दारू पिणारा सोबत नसताना सुद्धा माणूस दारूच्या दुकानामध्ये जातो की नाही? वारकऱ्याची संगत करा। वारकरी सोबत नसताना सुद्धा माणूस पंढरपूरच्या वारीला जातो। विठ्ठल विठ्ठल। म्हणून जैसी संगत वैशी रंगत। जसा संग मानवी जीवनामध्ये घडतो ना तसा रंग हा माणसाच्या जीवनाला चढत जात असतो बघा। म्हणून पथन उद्धार संगाचा महिमा तजावी आदमा संत सेवे। पथन आणि उद्धार जीवनामध्ये संघाचा महिमा आहे बघा। म्हणून आमच्या तिकडे अशी एक म्हण आहे बघा, महिला मंडळ तुमच्या इकडेही असेल तर बोला, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला। वा वा, तुमच्या इकडे पण आहे का? मला वाटलं भागाभागामध्ये बदल असेल। आमच्या इकडं मेल्यावर माणसं जाळतात, तुमच्या इकडं जीव गेल्यावर का सारखंच? एखादा काळा माणूस जर दुसऱ्या गोऱ्या माणसाच्या संगतीमध्ये बसला तर त्याचा कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण मात्र याच्या अंगामध्ये यायला वेळ लागणार नाही। हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे। विठ्ठल विठ्ठल। म्हणून भाविक माई बापांनो, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे। ठाऊकची आहे संसार दुःखाचा, सुख नाही कोठे। म्हणून दुःख देणारा संसार कसा असतो बघा। नीट लक्ष देऊ नये का? एका मुलाचं नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्यानंतर पोरं आता भानगडीत पडत नाहीत। हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, गोइंग टू वृद्धाश्रम। बायकोला घेतलं आणि मुंबईला गेला। मुंबई म्हणजे कंजेस्टेड, जागेची कमतरता। 10 बाय 10ची खोली केली आणि त्या खोलीमध्ये एक टीव्ही आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, काय दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात ना तेवढ्या त्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये मांडल्या। आणि 1 महिना झाल्यानंतर हा म्हणतो, का ग, जर आपल्याला मुलगा झाला तर झोपवायचा कुठं? काय म्हणे? जर आपल्याला मुलगा झाला तर झोपवायचं कुठं? बायको हुशार होती, हुशार असते तीच बायको असते बघा। बायको हुशार होती, तिने सांगितलं तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही थोडंसं पलीकडे सरका, मी थोडंसं अलीकडे सरकते। तो थोडा पलीकडे झाला, ही थोडीशी अलीकडे झाली, एवढी जागा झाली बघा म्हणे। आता एवढ्या जागेमध्ये आपलं एक पोरग व्यवस्थित झोपल, काय चिंता करायची गरज आहे? एवढ्यावर थांबलं नाही महाराज म्हणे। याच्या पाठीवर जर जुळं झालं तर म्हणे तू थोडंसं पलीकडे सरक, मी थोडंसं अलीकडे सरकतो। ऐका माय माऊल्यांनो, तो थोडासा पलीकडे झाला, ही थोडी अलीकडे झाली, एवढी जागा झाली बघा म्हणे। आता एवढ्या जागेमध्ये आपले 2 कार्टे व्यवस्थित झोपतील, काय चिंता करायची गरज आहे? एवढ्यावर थांबलं नाही महाराज म्हणे। या दोघाच्या पाठीवर जर मुलगी झाली तर म्हणे तुम्ही थोडंसं पलीकडे सरका। ऐका भाविक माय बापांनो, थोडंसं पलीकडे सरकायला गेला, पलंग संपून गेला, धाडकन पलंगाच्या खाली पडला, त्याचं कमरेचं हाड मोडलं। त्याला आपण दवाखान्यात कीर्तन झाल्यावर नेऊ, त्याला तिथंच पडू द्या तोपर्यंत। त्याचं कमरेचं हाड मोडलं। मला सांगा, पलंगावून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं दुःख जे त्याला झालं, महिला मंडळ
ते झालेल्या पोरानं केलं का न झालेल्या? बोला बोला. वा वा वा. न झालेलं जर कमरेची हाडं मोडतं तर झालेले काय टाळं घेऊन उभं राहणार आहेत का? जे राहिलेत ते भाग्यवान आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून दुःख बांधवडी आहे हा संसार. परंतु जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भगवान परमात्म्याने 10 अवतार घेतले. अनेक अवतार घेतलेले आहेत. पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. तुम्ही कधी वाचलं असेल तर तुम्हाला कळेल. भगवान परमात्म्याने मुख्य 10 अवतार घेतले. मत्स्य, कत्स्य, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. हे 10 अवतार भगवान परमात्म्याने घेतलेले आहेत. आणि प्रकार 6 आहेत. अंश, अंशांश तथा वेशक, कला पूर्ण प्रखद्दते, अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्णोत्तम अवतार असे 6 प्रकार आहेत. कारण भगवान परमात्म्याने माशाचा अवतार घेतलेला आहे. मत्स्य अवतार कायम पाण्यात, बाहेरच निघाला नाही. मत्स्य अवतार. मग कच्छ कासवाचा अवतार घेतलेला आहे. कासव जास्त वेळ पाणी आणि कमी वेळ जमीन. आणि वराह अवतार म्हणजे तुम्हाला माहीतच झालं, वराह म्हणजे डुकराचा अवतार भगवान परमात्म्याने धारण केलेला आहे. कारण डुकर जास्त वेळ जमीन आणि कमी वेळ पाणी. हे कासवाच्या उलट झालं बघा. येत चालला हळू 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 माणसाकडे येत चालला. मत्स्य, कत्स्य, वराह. मग नृसिंह झाला दादा. नृसिंह झाला तर तोंड सिंहाचं आणि खाली माणसाचं शरीर. नृसिंह झाला. मग वामन झाला. वामन झालं पण ते बुटकच झालं. वामन अवतार. मग वामन अवतार धारण केला. आणि मग 6वा परशुराम अवतार धारण केलेला आहे. मुंडकं दाबा त्याचं मुंडकं. कारण खांद्यावरती कुऱ्हाड, 21 वेळा निक्षेत्री पृथ्वी करण्याची ताकद, कोणाची जवळ यायची हिंमत नाही, तो परशुराम. आणि मग 7व्यांदा भगवान श्रीरामचंद्रजींचा अवतार धारण केलेला आहे. अजूनही 2 पायात अंतरच आहे बाबाच्या. धनुष्याला बाण पोझिशनवर, कुठून वैर येईल काही सांगता येत नाही. आणि मग 8वा श्रीकृष्ण अवतार घेतलेला आहे. इथंही दोन्ही पायात अंतरच आहे पण असा सरळ ठेवला नाही, वाकडा ठेवला. कृष्ण अवतार. आणि मग द्वारकेची अवघी सामुग्री घेऊन या आले चक्रपाणी पंढरीशी. मग तिथं मात्र दोन्ही पाय सारखे ठेवले. सुंदर ते ध्यान उभे विठेवारी, सुंदर ते ध्यान उभे विठेवारी, सुंदर ते ध्यान. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवून या. आणि मग समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. आणि त्या ठिकाणी मात्र दोन्ही पाय सारखे ठेवले. आणि मग 9वा अवतार बौद्ध अवतार आणि 10वा कलंकी. कलीच्या अंती होईल कलंकी. मग करणार काय? मारील म्लेंछकी घोड्यावर. विठ्ठल विठ्ठल. उरग मगर दादूर कमड जल जीवन लगे तुलसी कहे कमी नको होय साचिलो समय हा. उरग म्हणजे साप, मगर म्हणजे मगर, दादूर म्हणजे बेंडूक, बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, क्षीरसागर रक्ता, गोचिड झोंबे, कावळ, ढोपरा, कंकर, पित्रा, राजहंस, चारा, मुक्ता, फळे, मालाची पेटे, वाहता ती उंट, तयाशी तो काटे, शुक्रासी विष्ठा, माने सावकाश, मिष्टान्नासी त्यासे काय गोडी, स्वानासी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी. कुत्र्याला कितीही अमृत खाऊ घाला, पंच पक्वान्न खाऊ घाला, पण त्याचं लक्ष हाडावरच असतं. स्वभाव जात नाही. माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही मेल्याशिवाय. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर.
परंतु तो भगवान परमात्मा इतका दयाळू आहे, इतका दयाळू आहे, त्याची माया इतकी थोर आहे ना, ते स्तुकोबरा या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. मोहे धाव घाली पाना, 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 मोहे धाव घाली पाना. नाम घेता पंढरीला, नाम घेता पंढरीला, मोहे धाव घाली पाना, मोहे धाव घाली पाना. नाम घेता पंढरीला, नाम घेता पंढरीला, मोहे धाव घाली पाना, मोहे धाव घाली पाना. मोहि धाव घाली पाढा, नाव घेता पंढरी राना. मोहि धाव घाली पान्हा, नाव घेता पंढरी राना. तो भगवान परमात्मा आमच्या प्रेमास्तव येतो. तो ब्रह्मांडाचा नायक आमच्या प्रेमासाठी अवतार घेतो आणि साधू संतांचं रक्षण करत असतो. मोहि धाव घाली पान्हा, नाव घेता पंढरी राना. मोहाची एक व्याख्या आहे बघा. मम माता, मम पिता, ममे गृहिणी ग्रहम एवं विद मिसंव इति कीर्तितः. माझं माझं याला मोहच म्हणतात. म्हणून मोहे धाव घाली पान्हा, नाव घेता पंढरी राना. धुंदुरमासाचे दिवस आहेत, तुम्हा सर्वांना ज्ञातच असेल. धर्मराजाने भीमाला सांगितलं, भीमा अरे उद्या सूर्यास्ताच्या जवळ, सूर्यास्ताच्या आत भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेवायला पाहिजे. त्यावेळेला भीमाने सांगितलं, कधी पाहिजे? म्हणे 4 दिवसांनी सकाळी. म्हणे दादा 4 दिवसांनी सकाळी पाहिजे, तर आतापासून कशाला झोपेचं खोबरं करता? थोडा वेळ थांबा. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी धर्मराजा भीमाकडे आलेला आहे. भीमाकडे पाहिलं तर भीम झोपूनच होता. म्हणे अरे भीमा, उद्या सूर्यास्ताच्या आत भगवान परमात्मा जेवायला पाहिजे आणि तू झोपू नये. म्हणे दादा अजून 12 तास आहेत, तुम्ही काळजी नका करू, मी बरोबर कृष्ण परमात्म्याला जेवायला आणतो. आणि मग 1 तास उरलेला आहे. आणि 1 तास उरल्यानंतर धर्मराजाने सांगितलं, अरे बाबा कधी आणतो भगवंताला जेवायला? वाढून झाली, संकल्प सोडायचा आहे, कधी आणतो? त्यावेळेला धर्मराजाने सांगितलं, भीमाने सांगितलं 1 मिनिटामध्ये आणतो. भीमदादा खांद्यावरती कुऱ्हाड घेतली, खांद्यावरती गदा घेतली आणि अंगणामध्ये आला. आणि अंगणामध्ये आल्यानंतर ती गदा आकाशाकडे फेकली आणि ती गदा खाली पडणार इतक्यात आपलं डोकं खाली धरलं. आणि ती गदा भीमदादाच्या डोक्यात पडणार इतक्यात भगवान परमात्मा प्रगट झाले. ज्या वेळेला भीमाने ती गदा आकाशाकडे फेकली, त्यावेळेला भगवान परमात्मा कुठेच नव्हता. पण तीच गदा भीमाच्या डोक्यात पडणार इतक्यात प्रगट झाला. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. विठ्ठल विठ्ठल कारण ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते ना, त्यावेळेला जब जब होई धर्म की हानि, बाढ़हि असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम
राम। तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरई कृपा निधि सजन पीड़ा। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। जब जब होई धर्म की हानी, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते ना, कारण धर्म हा पदार्थ नाही, तो धर्मीच्या आश्रयाने असतो। गुण पदार्थ नाही, गुणीच्या आश्रयाने असतो। म्हणून धर्मीला उपद्रव देणारे अधर्मी मारणं याचंच नाव धर्म ठरतं। विठ्ठल विठ्ठल। आणि त्याचाच भाऊ बिभीषण राज्यावरती बसवला। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कंस मारला आणि त्याचाच बाप उग्रसेन राज्यावरती बसवला। का? रावण अधर्मी म्हणून मारला आणि बिभीषण धर्मी म्हणून राज्यावरती बसवला। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कंस अधर्मी म्हणून मारला आणि त्याचाच बाप उग्रसेन धर्मी म्हणून राज्यावरती बसवला। विठ्ठल विठ्ठल। म्हणून धर्मीला मारणं, अधर्मीला मारणं, धर्मीच्या ताब्यात राज्य देणं, याला म्हणतात धर्माची संस्थापना करणे। जब जब होई धर्म की हानी, बाड ही असुर अधम अभिमानी। म्हणून भाविक माई बाप्पांनो, पूर्वीचा काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ वेगळा आहे बघा। पूर्वीच्या काळामध्ये माता माऊल्यांनो, पाणी आणायचं म्हटलं तर कुठं जावं लागायचं? बोला, हंड्यामध्ये टाकायचं, हंडा डोक्यावरती घ्यायचा, घराकडे न्यायचा, बादलीमध्ये टाकायचं। किती कष्ट होते बोला, आता कष्ट राहिलेत का? आता पाणी म्हटलं की विहिरीवर जायची गरज नाही, गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ। नळाला हंडा सुद्धा लावायची गरज नाही, नळाला नळी लावायची आणि नळी हंड्यात नेऊन टाकायची। काही दिवसानं नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळी त्याच्या तोंडात घालतील, पी काय प्यायचं ते। जमाना बदलत चाललेला आहे। म्हणून साधू संत महात्म्याने सांगितले, कारण आपण बदलणं फार गरजेचं आहे। एक डाकू जर भारताचा आद्य कवी होऊ शकतो तर आपण जीवनामध्ये का बदलू शकत नाही? मायबापांनो, आपण बदललं पाहिजे बघा। कारण आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघितला, आपल्याला सज्जन माणूस वाटतो, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात। ती बाई म्हणते, बाबा तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका। हे रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात, तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय पाहता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही, एकटा आमदार तालुका बदलू शकत नाही आणि एकटा अध्यक्ष संस्थान बदलू शकत नाही। विठ्ठल विठ्ठल। म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जीवनामध्ये तो भगवान परमात्मा जेवढं काही दुःख असेल ना तो स्वतःकडे घेतो आणि जेवढं काही सुख असेल ना तो आम्हाला उपभोगायला देतो। तेच तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात, सुख ठेवे आम्हासाठी, 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 दुःख आपणाची भाटी, दुःख आपणाची भाटी, दुःख आपणाची भाटी, दुःख आपणाची भाटी, मोहे धाव घाल मला, मोहे धाव घाल
आम्हासाठी दुःख आपणची घोटी सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी। तुम्हाला माहिती आहे मीराबाई राजघराण्यातल्या भगवंताचं वेड लागले मीराबाईला आणि मीराबाईच्या वडिलांना वाटलं ही अशी ही ऐकत नाही ना, हिला प्याल्याभर जहर दिलेलं बरं, कारण मीराबाई पायामध्ये घुंगरू बांधून नाचू लागली। मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी रे, मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी। ती मीराबाई नाचू लागली म्हणून त्या मीराबाईला प्यालाभर जहर दिलं। रानाने विष दिया मानो अमृत दिया, मीरा गोविंद गोपाल गाने लगी। रानाने विष दिया मानो अमृत दिया, मीरा गोविंद गोपाल गाने लगी। ओ तू गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। म्हणून प्यारनं केलं। ऐका, मीराबाईवर काहीच परिणाम झाला नाही, काळी झाली मूर्ती देवाजीची। जहर मीराबाईनं प्राशन्य केलं आणि परिणाम भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती काळी झालेली आहे। म्हणून सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी। विठ्ठल विठ्ठल तो भगवान परमात्मा आम्हासाठी काय काय करतो, कारण जेवढं काही संकट असेल ते संकट दूर करण्यासाठी तो भगवान परमात्मा आमच्या पुढे उभा राहतो आणि आम्हाला पाठीमागे घालतो। तेच तुकोबराया अभंगाच्या 5व्या चरणामध्ये सांगतात। पाठीमागे भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथावरती 18 दिवस होता की नाही? 18 दिवस होता। भगवान परमात्मा ड्रायव्हर झाले होते आणि अर्जुनरावजी मालक झाले होते। आणि 18 दिवस भगवान परमात्मा ड्रायव्हर असल्या कारणानं मालक उतरा खाली। अर्जुनरावही मोठ्या दिमाकामध्ये मालक समजून उतरायचे खाली। 18वा दिवस अर्जुना उतर खाली। भगवंता देवा रोजच्या प्रमाणे तुम्ही ड्रायव्हर मी मालक, तुम्ही उतरा खाली। भगवंतांनी सांगितलं अर्जुना मिजा संपली बाबा उतर खाली। त्यावेळेला अर्जुनाने सांगितलं नाही तुम्ही अगोदर उतरा, मी मालक आहे, मी नंतर उतरतो। त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं अर्जुना उतरतो का नाही खाली? नाही उतरणार। त्यावेळेला भगवंतांनी अक्षरशः अर्जुनाला रथातून ढकलून दिलं आणि खाली पडला अर्जुन। आणि मग भगवान परमात्म्याने उडी टाकली। दोघांनीही पाहिलं जाग्यावर रथ पेटला। त्यावेळेला अर्जुनाने विचारलं देवा रोज मी उतरायचो आधी, रोज तुम्ही आधी उतरायचे, मी नंतर उतरायचो, तरी सुद्धा रथ कधीच पेटला नाही आणि आज कसा काय पेटला? त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं अर्जुना पलीकडच्या पार्टीला काही मातीचे तृण होते का रे? 18 दिवस मी तुझ्या रथावरती सारथी होतो बाबा, 18 दिवस, म्हणून तू सुरक्षित राहिला, नाहीतर आजच्या सारखी तुझी पहिल्या दिवशीच होळी पेटली असती। पण याचं कारण मी तुझ्या पुढे होतो। जेवढं काही संकट असेल ना तो भगवान परमात्मा स्वतःकडे घेतो। आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे। परंतु अर्जुनाने सांगितलं देवा कारण मला तुम्ही जर ढकलून दिलं नसतं तर येड्या बाबळीचं सरपण आणायची गरजच लागली नसती ना, का याच्यामध्येच भागलं असतं। विठ्ठल विठ्ठल म्हणून
जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जीवनामध्ये तो भगवान परमात्मा कृपा सिंधू आहे, कृपा निधी आहे. कारण तुका म्हणे कृपा निधी नाम घेता आम्हा उतरी नावे मध्ये. तो भगवान परमात्मा कृपेचा सागर आहे, कृपा निधी आहे. कारण काही कृपेचे समुद्र आहेत, काही कृपेच्या ओढ्या आहेत आणि काही कृपेच्या नद्या आहेत. कारण ओढ्यामध्ये पाणी काही दिवसाकरिता राहतं, नदीमध्ये पाणी पावसाळ्यात जास्त होतं आणि उन्हाळ्यामध्ये कमी होतं. पण समुद्राकडे जा, पावसाळ्यातही सारखं आणि उन्हाळ्यातही सारखं. तसा तो भगवान परमात्मा ब्रह्मांडाचा नायक कृपानिधी आहे, कृपा सिंधू आहे, कृपा सागर आहे. म्हणून तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मध्ये. विठ्ठल विठ्ठल भाविक मायबापांनो, सरळ सरळ अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. काही गोष्टी मी आवर्जून सांगत असते बरं का, सांगितल्याच पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा, आईवडिलांची सेवा करा. कारण हा पवित्र नरदेह भगवंताने आपल्याला भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलेला आहे. मग हा नरदेह आपण व्यसन करून वाया घालतो. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. अमृत छोड़ा पीता रे शराब तू, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. ज्या भगवान परमात्मा आपण विसर पाडला आणि व्यसनाच्या अधीन आपण गेलेलो आहोत. म्हणून हा नरदेह, कारण या नरदेहाचा काहीच भरोसा नाही. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा हो, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझी कुआं बाज देगी, मौत जब तुझी कुआं बाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा हो, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिनका घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा हो, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. म्हणून हा नरदेह एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. म्हणून 184 योनीच्या शेवटी एकच जन्म माणसाचा आहे. म्हणून या शरीरानं भगवंताची भक्ती करा, आई वडिलांची सेवा करा. दादांनो, ढगाच्या आड गेलेला सूर्य तुम्हा आम्हाला पुन्हा दिसू शकतो, पण एकदा का मातीच्या आड गेलेली आई तुम्हा आम्हाला पुन्हा कधीच दिसू शकणार नाही. बघा, ज्याला हात नाही ना दादा, त्याला हाताची किंमत विचारा. ज्याला पाय नाही ना, त्याला पायाची किंमत विचारा. त्याच प्रकारे ज्याला डोळा नाही ना, त्याला डोळ्याची किंमत विचारा. आणि ज्याला आई नाही ना, त्याला आईची किंमत विचारा. आई काय असते तो सांगेल दादा, आई काय असते. कारण मातीच्या आड, ढगाच्या आड गेलेला सूर्य तुम्हा आम्हाला पुन्हा दिसू शकतो, पण एकदा का मातीच्या आड गेलेली आई तुम्हा आम्हाला पुन्हा कधीच दिसू शकणार नाही. म्हणून आई आणि वडिलांची सेवा करा. बघा,
आई काय असते हो? आई दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते. ती आई ज्याला स्त्री म्हणून स्त्री शक्तीचा जागर केला पाहिजे बघा. ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पतिव्रता म्हणून कळाली तो माझ्या सीतेचा राम झाला. आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो माझ्या मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो माझ्या जिजाऊंचा शिवबा झाला. माझ्या जिजाऊंचा शिवबा झाला. बघा या साधू संत महात्म्यांनी ना, छत्रपती शिवाजी महाराज असतील, श्री संत भगवान बाबा असतील, श्री संत सेना महाराज असतील, अनेक साधू संत महात्मे होऊन गेले. त्यांनी फक्त आणि फक्त समाजासाठी चांगलं कार्य केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आई आणि वडील, बाप काय असतो हो? कारण बाप आपल्या मुलांना मोठं व्हावं, मोठा अधिकारी व्हावा, ही बापाची स्वप्न असतात बघा. बाप स्वाभिमानी बाळा बाप पते खुशाल, बाप घराचा तो पायाई कळस त्यावर जेव्हा खच तो या पाया तेव्हा उसळते घर. म्हणून आई आणि वडिलांची सेवा करा. एक मुलगी आपल्या आईला विनंती करते, कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, हो माँ क्या होती है माँ, कहाँ गए ममता भरे दिन, कैसे कोई जिए माँ तेरे बिन, ओ माँ तुझे ढूंढूं मैं जहाँ, माँ के बिना सुना है जहाँ, कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ. आई आणि वडिलांची सेवा करा. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्री मुलगी, बेटी वारिस है तो बेटी परीस है, बेटा अंश है तो बेटी वंश है, बेटा भाग्य है तो बेटी भाग्य विधाता है, बेटा संस्कार है तो बेटी संस्कारित आहे. म्हणून इथं बसलेल्यांपैकी ज्याला मुलगा आवडतो त्याने इमानदारीने एक हात वर करायचा आणि ज्याला मुलगी आवडते त्याने दोन हात वर करायचे. चला लवकर. वा 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 वा. तुम्हाला काहीच आवडत नाही का? वा वा वा. आमच्या आजीबाईंना मुलगा आवडतो. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी सर्वांनी. आजीबाई, तुम्ही कधी पेपरला वाचले का की मुलाने बापाला दोन दोन जोड्यानं हाणलं? मग आजीबाई मुलगा का बरा म्हणता? आजीबा आहेत का गेला उठून? मुलगा आणि मुलगी जीवनामध्ये कधीच भेद करू नका भाविक माईबापांनो. स्त्रीभ्रूण हत्या बंद करा. ती मुलगी आपल्या आईला विनंती करत असते बघा, 9 महिने 9 दिवसाने हो झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंती विझवू आई ग, वंशाच्या दिव्या पायी नको पंती विझवू आई. म्हणून स्त्रीभ्रूण हत्या बंद करा. आणि चौथी गोष्ट म्हणजे व्यसनापासून दूर राहा. व्यसन करू नका माझ्या दादांनो. अरे 5 लाखाची गाडी घ्यायची ना दादा, 10 लाखाची गाडी घ्या. 20 लाखाचा बंगला घ्यायचा आहे, 50 लाखाचा बंगला घ्या. परंतु व्यसन करून तुमचंही जीवन नकाच खराब करू माझ्या दादांनो. परंतु माझ्या माता माऊल्यांचं सुद्धा जीवन नका खराब करू. एखादा पिदाडा आपल्या तोंडासमोर आला, त्याचा वास आपल्याला सहन होत नाही, ती माता माऊली उभं आयुष्य त्या मेल्यासोबत काढते.
कशी काढत असेल ती माय. म्हणून विनंती आहे तुम्हाला, व्यसनापासून दूर राहा. कारण दारू पिणाऱ्या माणसाला काय बोलावं, कसं बोलावं, कुठं बोलावं अजिबात कळत नाही बघा. एका गावामध्ये एक माणूस इतकी दारू प्यायचा आणि घरी आल्यानंतर बायकोला त्रास, लेकरांना त्रास. बायकोला म्हणे मला आंघोळीला पाणी टाक. बिचारीने आंघोळीला पाणी टाकलं. हा आतमध्ये गेला. म्हणे का गं, ऐकलंस का, मी जर आमदार झालो ना अख्खा तालुका बदलून टाकील. बायकोने सांगितलं हो हो अगोदर आंघोळ करा. मी जर आमदार झालो ना अख्खा तालुका बदलून टाकील. मी जर मुख्यमंत्री झालो ना अख्खा महाराष्ट्र बदलून टाकील. बायकोने सांगितलं अगोदर आंघोळ करून घ्या. म्हणे मी जर पंतप्रधान झालो ना अख्खा भारत देशच बदलून टाकेल. बिचाऱ्याची आंघोळ झाली, बाहेर आला. आणि बाहेर आल्यावर बायकोने विचारलं का हो, वेड्यासारखी सारखी बडबड बडबड करत होतात, काय म्हणत होतात. त्यावेळेला नवऱ्याने सांगितलं ग, मी म्हणत होतो मी जर आमदार झालो ना अख्खा तालुका बदलून टाकील. मी जर मुख्यमंत्री झालो ना अख्खा महाराष्ट्र बदलून टाकील. आणि मी जर पंतप्रधान झालो ना अख्खा भारत देशच बदलून टाकील. बायकोने सांगितलं वेड्यासारखं काहीही बडबड करू नका म्हणे, जे काही बदलायचे ना ते नंतर बदला म्हणे. पण दारू पिऊन पिऊन तुमचा दिमाग सरकला म्हणे, तुम्ही लुंगी समजून माझं पर्कल घातलं म्हणे, ते आधी बदला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून दारू पिणाऱ्या माणसाला काय बोलावं, कुठं बोलावं, कसं बोलावं अजिबात कळत नाही. म्हणून भगवंताने सुंदर असा नरदेह केलेला आहे, त्याची माती करू नका. त्या नरदेहाचं सोनं करा. व्यसनापासून दूर राहा. आणि देशाबद्दल, धर्माबद्दल मनामध्ये स्वाभिमान बाळगा. गोमातेची सेवा करा. कारण ती गोमाता ज्या वेळेला आपल्या आईला दूध नसतं ना त्यावेळेला गोमातेचं दूध पाजल्या जातं. हे त्या गोमातेचे उपकार जीवनामध्ये कधी विसरू नका बघा. गोहत्या बंद करा. देशाबद्दल, धर्माबद्दल त्या ठिकाणी कारण झोपते वेळेस दोन व्यक्तीची आठवण काढून झोपत जा. पहिली आठवण म्हणजे ज्या शेतकऱ्यांमुळं आपल्याला 3 टायमाचं अन्न खायला भेटतं ना, त्या शेतकऱ्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि दुसरी आठवण म्हणजे जे जवान सीमेवरती रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून त्या ठिकाणी आपलं रक्षण करतात, देशाचं रक्षण करतात ना, त्या जवानासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. म्हणून देशाचं, धर्माचं या ठिकाणी आपण काहीतरी विचार केला पाहिजे. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात. गुरुवर्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात. कारण माझे गुरु हरिभक्तपरायण आचार्य अर्जुन महाराजजी लाडगुरुजी यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि आईवडिलांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात. एकदा सर्वांनी हात वर करून भगवंताचं भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर